टापू मानपान करायला जाऊ देवलात प्रॉपर. काय बोलला बोरांदो? महाराज की जय. चला तर आपलं जेवण बघा मित्रांनो, जेवण बघा मित्रांनो, जेवण या साईडला असं सगळं लोड केलं आहे आणि आपण इथे जेवण बनवूनशी मजा करणार आहे आणि तुम्हाला मजा लास्ट पर्यंत राहील मित्रांनो व्हिडिओ मध्ये. नाकाची पाली होऊन दे. महाराज की जय. तर नमस्कार मित्रांनो, वेसावदा नाकवा या यूट्यूब चॅनलचं पुन्हा स्वागत आहे. तर मित्रांनो आज आपण निघालेलो आहे खंदेरी किल्ला. तर वर्सोवाशी आपण निघणार आहे आज खंदेरी किल्ल्याला. तर आपण निघालो आहे सकाळी 5 वाजता निघालेलो आहे जायला, पण आपल्याला तिथे कमीत कमी 4 तासाची रनिंग आहे. आणि आपली मंडळी बघा मित्रांनो आपल्याबरोबर हे बघा पोलीस आहे, मुंबई वैसावदा नाकवा आणि वर्सोवाचा पोलीस अंगण नाकवा पालीवाला. आणि मित्रांनो आपलं हे सामान सगळं लोड केलं एक साईडला आणि ते रोहित झोपलेलं आहे बघा. रोहित झोपलेला आहे आणि आया रोहित झोपलेला आहे. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? तर आता आपला प्रवास चालू झालेला आहे. कमीत कमी 4 तास लागतील मित्रांनो पोचावा. सर्वजण आपली बसले आणि मोठी फर्स्ट टाइम आलो इथे खंदेरी पोचला जातोय फुल नमन. आणि लंबू काय बोलते? मी पण चाललोय पहिल्यांदा आमचे वेसावदा नाकवा अंकुश त्याच्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करत जावा. पुढचे व्हिडिओ आणि नको बघा लाईक पण करा. आणि आपला राकेश भाऊ त्यांची बोट घेऊन चालू आहे राकेश नाकवाची. तर अंगराज नाकवा त्याचा होडी आहे ती बघा, होडी पण घेऊन चाललेलो आपण. आणि मानस बघा, जिपलाचं नाव मोक्षिता आहे, माझ्याच मुलगीचं नाव आहे मोक्षिता. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 8:30. अजून आपल्याला 2 तास लागतील पोचावा. आणि आपले सगळे मित्रमंडळ झोपलेले आहेत, हे बसलेले आहे बघा झोपलेले आहे. आणि समोर आपले शीप आहे बघा. तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता समोर आपला खंदेरी किल्ला आलेला आहे. आता आपण याला परिक्रमा करू म्हणजे फेरा मारू आणि त्याच्यानंतर त्याची फोडणी जाऊ आणि तुम्हाला दाखवतो कसा आहे तो पुढची नजारा. पाठशी आपण एक फेरा मारायचा आहे आता. त्याच्यानंतर पुढे जाऊ तुम्हाला ते देऊळ जे आहे ते देवाचं ते तुम्हाला पुढची दिसेल. आता आपण एक फेरा मारणार आहे.
तर मित्रांनो खंडेरी फायनली आपण पोहोचलेलो आहोत. खंडेरीचं आतमध्ये तर जे बी तुम्हाला जे आपल्याला दाखवायला भेटेल ते तुम्हाला दाखवेन. लाईट हाऊस आहे इथे, जे दगड जे आपले जे देवार आहेत तो घंटे असेल त्याचा वाचतो तो पण एकदा आपण बघून घेऊ. मी पण सेकंड टाइमच आलेलो आहो. लय धाव प्रयत्न केले खंडेरीचा आपला जवळशी आपण यूट्यूब चॅनल चालू केलं तेव्हापासून आता फर्स्ट टाइम मी खंडेरीत आलेलो आहो. आणि लय धाव प्रयत्न केले खंडेरीत मी येईन आणि आपले जे यूट्यूबवरची फॅमिली आहे त्यांना दाखवीन. आणि फायनली आज मी आलेलो आहो खंडेरीला. तुमच्यासाठी मी आता एक जेवढा चांगला होईल तेवढा चांगला ब्लॉग बनवायचा प्रयत्न करीन. जे दाखवायला भेटेल जे माहिती आहे ते दाखवीन. बघ आपल्या अगोदर एक बोट आहे दुसरी मित्रांनो, इथे दुसरी एक बोट आहे आणि 2-3 शिपला आहे तिथे मित्रांनो. तर हे बघ खंडेरी किल्ला फायनली आपण पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो आपला जो मानपान आहे तो आम्ही रेडी केलेला आहे. ही टली जी नारळाची टली जे मिठय आणि ही आपली पोरं. आता आपण मानपान करायला जाऊ देवलात प्रॉपर. काय बोलला पोरांनो? महाराज की जय. चला तर आपलं जेवण बघा मित्रांनो, जेवण बघा मित्रांनो. जेवण या साईडला असं सगळं रोड केलं आहे आणि आपण इथे जेवण बनवूनशी मजा करणार आहे. आणि तुम्हाला मजा लास्ट पर्यंत आहे मित्रांनो, व्हिडिओ मध्ये मजा येईल एकदम. हे बघा एन्जॉय. राकेश नाकवा आणि आंगराज नाकवा आणि तो वेसावचा नाकवा. मे वेसावचा नाकवा, शैलू नाकवा. जय जयकार. तेव्हा असे मिळून दे डोलीला, लाखाची पाली होऊन दे. महाराज की जय. बघा तर मित्रांनो फायनली आपण देवलाजवळ आलेलो आहोत. देवलाचा खंडेरी देवलात आलेलो आहोत मित्रांनो. हे बघा आपले मित्रमंडळ बघा. जय जयकार. वेताळदेव महाराज की की जय.
थांब 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 अगं. एक जसा तुझा आनंद करता आणि तसा त्यांचा आनंद कर देवा आणि त्यांना पोटा त्यांचे घर कुटुंबाला सगळ्याला येस देस देवा. हर हर महादेव हे गोड देव देवाचं रामगड महादेव महाराज की जय. कश कश विठ्ठल देव महाराज की जय. कुठले तुम्ही विसाव्याची देवा आपला तर मित्रांनो तुम्ही या ट्रॉफ्या तुम्ही ज्या बघतात ना त्या जे गल्लीला खेळतात जे संघाला खेळतात ज्या संघात खेळतात ते ट्रॉफी जिंकल्यावर देवलासाठी सकुशीनी देतात अर्पण करतात मित्रांनो. तर बघा किती ट्रॉफ्या आहेत, भरपूर ट्रॉफ्या आहेत. आई ये काय लावा डब्बे लागत आहे. विठ्ठल महाराज की जय की माते की जय. काय देवा नाव देवा माऊलीचा गुरुदेव. सांगतो त्यांचं म्हटलं बोलतो पहिला खातो आपण कोणी बेटा मस्ती नाही. आपल्याला काय सांगतो देवा वर्षाव्याची बालका आईल देवा खंदेरी ग्रुप देवा तुला भेटीला तुझा मानपान केलाय त्यांची देवा आणि त्यांची काय इच्छा आहे ती पूर्ण कर देवा आणि देवा त्यांचे धंद्या पाण्याला नोकरी धंद्याला आणि त्यांचे घर कुटुंबाला सगळ्याला येस देस देवा. वेताल देव महाराज की जय. तुम्ही
पण बोला, मी बोलीन. देवा इथे आता तुला बालकही भेटीला आली, देवा त्यांचे दोनाचे 4 हात करशील असा त्यांना आशीर्वाद देस देवा. आणि झैलाच होया तुला परत ते भेटीला येतील, पुन्हा फुलाची पाकळी आणतील देवा. आणि त्यांची इच्छा पूर्ण कर देवा. आणि सगळं व्यवस्थित चालून दे देवा. आता 80 गेल्यावर फरक पडला पाहिजे देवा. 5 बालकातील देवा, त्या 5 बालकांचे दोनाचे 4 हात झैलेच होय. वेताळ देव महाराज आणि मोक्षिता बोट देवा तुला आणली त्यांची भेटीला देवा. ती देवा त्यांना भरभराट देस देवा. आणि बोट व्यवस्थित चालली पाहिजे. बोटीला देस, बोटीचे माणसानं त्यांचे घर कुटुंबाला सगळ्याला येस देस. वेताळ देव महाराज की जय. वर्षाची बालका येईल देवा. तुला आता मानपान दिलाय, तुला धार सोडताना देवा. त्यांची काय इच्छा असेल ती पूर्ण कर देवा. त्यांची सर्वांची इच्छा पूर्ण कर देवा. तुझे भेटीला आले ते आता तुझा आनंद केलाय तसा त्यांचा आनंद कर. वेताळ देव महाराज की जय. तर मित्रांनो आपण खंडेरी किल्ल्यात आलेलो आहे आता. तर योगेश वेताळ इकडचे पुजारी आहेत, तरी त्यांना आपण 2 शब्दात विचारून घेऊ वेताळ देवाबद्दल. तर आपल्याला ते सांगतील 2 शब्द. हा वेताळ देव आहे. हे शंकराचा अवतार आहे. हा वर्षाला तिलाने वाढते देव. आणि हा नवसाला पावणारा देव आहे. हे आपले कोळी लोकात अखंड कोकणपट्टीला कोळी लोकात कोणी नवीन बोट बांधली तर पहिली याला भेटीला आणतात आणि मग फिशिंग चालू करतात त्यांची. मच्छीमारी चालू करतात. आणि कोण देवाला घंटा बोलते, कोण काय बोलते, असे नवस देव पूर्ण करतो. आणि तो केल्यावर प्लस तो घेऊन यायला लागते, नाही तर त्याला देव आठवण करून देते तिकडे. म्हणजे त्याच्या मनात जाते, स्वप्नात जाते असं आहे. आणि ही त्यावेळीची घंटा आहे 1891ची. बाकीच्या या नवसाच्या घंटा आहेत बाकीच्या. आणि हे मंदिर पण त्यावेळेच आहे. फक्त ते पत्रे वादळामुळे उडाले आणि फक्त लाद्या चेंज केल्या. बाकी सगळं तसं ते तसं आहे. भिंती वगैरे तशाच आहेत. आणि या बघ हा सोंडाला म्हणून मासा आहे. हा सोंडाला म्हणून मासा आहे. मासा पण सोंडाला म्हणून मासा आहे. तो कोणाला भेटला आपल्या कोळी लोकांना तर त्याचं एक पुढचं, त्याला तलवार मासा पण बोलतात. ते पुढचं कट करून देवाचं शस्त्र तलवार म्हणून ते इथे येऊन अर्पण करतात. ते नाव आले, बोटीचं नाव, मालकाचं नाव असं टाकून, फोन नंबर टाकून ते इकडे अर्पण करतात. कोण त्याच्यासोबत बकरा आणते, कोण एक नारळ आणते, काय त्याची इच्छा असेल तर बोट मालकाची. आणि ते इथे अर्पण करतात. ते देवाचं शस्त्र आहे. ते आता 2023ला का 24ला भेटलेलं, ती 14ला भेटलेलं, तेव्हापासून नाही भेटलं. आणि भरपूर होती, पुष्कळ मोठी मोठी होती. लय मला एक विचारायचं होतं, काय आपले जे दर्शनाला जे येतात भक्त, ते म्हणजे इकडे आले म्हणजे असं 2 मध्ये ऐकलेलं का इकडनं काही घेऊन जाऊ नाही, शकत नाही, दगड नाही, घेऊन असं जाऊ काय शकत असं असते काय? असं आहे. आपण त्याची त्याविषयी 2 शब्द सांगा ना, म्हणजे जे भक्त येतात त्यांची चुकी नको व्हायला. नाही, ते असेच ते एकदम आलेला असते त्याला. या नगरीतून ते आपण कसे मित्रमंडळी येतो, ते त्याच्या पिशवीमध्ये चुकून दुसऱ्या मित्रांनी दगड टाकला. तर त्यांनी घरी गेल्यावर तो बघितला. त्याला काय माहिती नव्हतं काय दगडाची हिस्ट्री. आणि तो बघितला, ते त्यांनी त्याच्या देवाऱ्यात ठेवला. ते त्याला असा आकार यायला लागला. आणि त्याचे सगळे म्हणजे तो आजारी पडला, त्याचा पैसा गेला, असं हे ते सगळं गेलं. आणि त्याला देवाचा आकार आला त्याच्याकडे. आणि मग त्याला काही म्हणजे समजलंच नाही कसं आहे ते. मग तो जेजुरीला गेला. जेजुरीला ते जेजुरी भट असतात ते गुरु वगैरे,
त्यांना विचारलं. त्यांनी त्याला सांगितलं काय तू खंदेरीवरनं काहीतरी वस्तू आणलीस. तो बोलते हा दगड खंदेरीवरनं आणलेला आहे. तर तो त्याच नगरीत आत्ताच्या आत्ता घेऊन जा. मग तो घेऊन आला आणि घेऊन आल्यावर त्याने आम्हाला ही हिस्ट्री सांगितली. नाही ते आम्हाला पण माहिती नव्हती. ते त्यांनी सांगितलं असं असं मला हे. तो स्पेशल 2-2.5 हजारची बोट करून एकटा आला त्या दिवशी आणि सांगितलं त्यांनी. आणि त्याचा आता इथे ठेवून गेला ते व्यवस्थित चालते. तर बाकी मित्रांनो, बाकी इथून तुमचं काही खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन जायचं तुमच्या का. माझी एकच विनंती आहे, जे बी भक्त येतात खंडेरी आपले किल्ल्यात, त्यांना एकच विनंती आहे का इथे जे बी आल्यावर तुमची जी मजा आहे ती तुम्ही करून जा, पण इकडचे वस्तूला कशाला हात लावायचा आणि इकडनं घेऊन जायचं कृपया करून घेऊन जाऊ नका. कारण की जे गालबोट आहे ते कोणाला लागलं नाही पाहिजे. आपली फॅमिली असू दे या इकडचे जे भट आहेत त्यांना पुजारीना. तर त्यांची आपल्याला जी स्टोरी सांगितली ही मी ऐकली, तेव्हा त्यांना विचारून घेतलं, त्यांचं ते आपल्याला थोडक्यात सांगितलं. ते धन्यवाद. आणि एक हिस्ट्री म्हणजे त्या इथे तुम्ही काय आणा, तुम्ही जेवण वगैरे बनवा, पण तुमचा कचरा इथे करू नका. तुमचा कचरा तुमच्या सोबत घेऊन जा, याच्या पुढे साफसफाई तुम्ही करून काय जा. पार्टी या तुमचे देवस्थानाला येता तर तुम्ही जो इथे कचरा करता ना तो याच्या पुढे नको करू. तुम्हाला विनंती आहे, तुमची मजा आहे तुम्ही पूर्ण करा. नाईट मारा या वन डेला या, पण इथे कचरा नको करू. कारण की जी कचऱ्याची शंका आहे ही जास्ती वाढवायची नाही बघी, म्हणजे आपले महाराज आपल्याला सांगतात. तर ते आपल्याला बरं वाटतं ना, आपण जेवायला बसतो तिथेच मग कचरा करून जातात. बरोबर नाही. तर थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि जी प्रथा आहे आपली खंडेरी देवळाची याचीच कायम राहू दे आणि याला भरभरून यश मिळून आणि आपले जी पोरं राहिले त्यांना चांगलं यश मिळून दे. विठ्ठल देव महाराज की जय. राव देवा. तर मित्रांनो यो प्रॉपर देवलाचा नजारा आहे बघा. देऊळ बघा. इथला मेन देवाचा प्रसाद म्हणून आहे ती चिक्की, नारळाची चिक्की. हा, आपल्याला आणखीन काय काय इथे उपलब्ध करून द्यावं लागेल, कोणाकोणाला काय कमेंट्स करून सुचवायचं असेल तर सुचवू शकता. माझं नाव आहे शेषनाथ कोळी. काकाने जी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल थँक्यू. आणि याच्या पुढे तुम्ही ज्या फुलाची पाकळी काय विसरले असाल तर तो काकाचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. तुम्ही त्यांना फोन करा या मला कमेंट करा. तुमचं जे काय आहे ते इथे तुम्हाला भेटून जाईल. चला मित्रांनो, थँक्यू काका. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. जय बजरंग बली. तोर दुश्मन की नदी. चलो. मोठ्या बायांचा जय जयकार. जय जयकार. तर मित्रांनो हे बायांचं स्थान आहे, बघू शकता इथे खंडेरी किल्ल्याजवळ बायांचं स्थान. आणि तुम्ही इथे येऊनशी बी देवाचं भेट घ्या.
तर मित्रांनो, तुम्ही खंदेरी जिल्ह्यावर दगरावर जो घंट्याचा आवाज येतो तुम्ही ऐकलं ते असेलच, तर आपण तो पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. चला तर मित्रांनो, आपण तिथे जाऊया. तर मित्रांनो, तुम्हाला मी बोलत होतो ना, खंदेरी किल्ल्यावर जो मॅजिकल दगड आहे तो तुम्हाला दाखवतोय. बघा इथे, बघा आवाज बघा, आणि यो बघा आवाज, साऊंड बघा कसं आहे. हे बघा मित्रांनो, मॅजिकल. इथे आवाज नाही ना, किती पण ठोका इथे आवाज येणारच नाही. हे बघा मॅजिकल. यो खंडेरी किल्ल्यातला मॅजिकल दगड, म्हणजे इथे तुला घंट्याचाच आवाज येणार. हे बघा, वाजवा 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 वाजवा. वेताळदेव महाराज की कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. स्टील बिल हे लोखंडाचं पण काय नाही ऍक्च्युली. हे काहीतरी ना अमेझिंग, मतलब एकदम, आता काय बोलू, आता मला शब्द नाही बोलू. अरे कहना क्या चाहते हो? तर आता आपण जो मॅजिकल दगड वाजवला, आणि आता आपण जाणार आहे लाईट हाऊस वर सनसेट बघायला. चला. इथं क्लायमेट एकदम जन्नत आहे, जन्नत. चला तर मित्रांनो, आपण आता जाणार लाईट हाऊस वर. वेतालदेव महाराज की जय. जय मल्हार. ते बघा मित्रांनो, लाईट हाऊस. आपण आता जाणार आहे तिथे जन्नत बघायला. शैलू, ते बघा मित्रांनो, आपण लाईट हाऊस वर चाललेलो आहो, आणि तो किल्ला आपला. नजारा बघा इकडचा, एक नंबर. आणि तिथे एक फिशिंग बोट आहे पण आहे, ती बघा. व्ह्यू बघा मित्रांनो, एक नंबर. मेन लाईट ही आहे, ही बघा कशी असते लाईट. ही लाईट आपली बोटीनं रस्ता दाखवायचं काम करते, आणि ही 40 किलोमीटर पर्यंत लांब दिसू शकते लाईट. ही बघा मित्रांनो, 10 सेकंदात 2 फ्लॅश पेटतात याच्या. जबरदस्त नवीन अनुभव बघा कसं वाटते मित्रांनो. या मित्रांनो, गोरे पाण्याचा तलाव आहे. याचे गोल बाजूला जो किल्ला आहे तिथे खारं पाणी आहे, पण या तलाव तुम्हाला गोर पाणी भेटेल, म्हणजे पिवाचं पाणी भेटेल. बायांचं तलाव बोलतात त्याला. तर मित्रांनो, आपण इथे वर चाललोय टोप बघायला. कधी दगडाची साईज बघा, एक एक कसली मोठी आहे. तर मित्रांनो, टोप बघा, टोप बघू शकता तुम्ही. हे बघा मित्रांनो, डेट पण आहे त्याच्यावर.
2 3 तर मित्रांनो, आमची आता खंडेची जी ट्रिप होती ती पूर्ण झालेली आहे. आमची बॅग्या बिग्या बघा सगळं लोड केलेले आहेत आणि सर्व शेल पण आहे. ते टोपकोल ते ते बघा आपलं आता दुपारचं जेवण पण रेडी केलेलं आहे राकेश भाऊंनी. कुठे जेवण काय आहे? दुपारचं जेवण एक कढी आहे आणि फ्राय पण आहे मित्रांनो. हे बघा फ्राय पण केलं आहे बघा. रोहितनी काय केलं? रोहितनी खुर्च्या ठेवली आणि बघ ते रोहित वाट लावली आखी बोट बी तयार केली. हे बघा आपल्याला आता सगळं फिनिश. आजा 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 एक 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 हे रोहितनी लई काम केलं. रोहित टाकव. तर मित्रांनो, आता आपली बोट निघालेली आहे घरची. तर मित्रांनो, आमची ट्रॅव्हलिंग चालू आहे. आता 4 तास आम्हाला घरी पोहोचावं लागतील आणि तुम्ही बघू शकता किल्ला आपण निघालेलो आताच. आता जाता जाता 4 तास काय करणार? एन्जॉय. पाच बोल. एन्जॉय एन्जॉय. आता पुढचा प्रवास आपला चालू आहे. 4 तास लागतील आपल्या इथून वर्तवाला जायला. तर मित्रांनो बघा, दुसरी बोट आलेली आहे. आज भरपूर गर्दी होणार आहे मला वाटते खंडेरी किल्ल्यात. ही बघा, ही पण बोट खंडेरी किल्ल्यात चाललेली बघा. आणि आपली पण एन्जॉय चालू आहे आणि लास्ट पर्यंत राहील एन्जॉय. विठ्ठल देव महाराज की जय. नाव देवा. आम्ही मस्तांदेवी मस्तांदेवी आम्ही मस्तांदेवी.